नमस्कार. सप्रेम जय भीम. मी संजय सोनवणी, बहुजन संघटक. या समाजासाठी, बहुजन समाजासाठी अत्यंत उत्तम कार्य करत असलेल्या संघटनेच्या वतीने ऑनलाईन जो महोत्सव चालू आहे, त्यात आरक्षणाच्या निमित्ताने आज आपल्याला संवाद साधायचा आहे. आणि मी या निमित्ताने माझे काही विचार आपणासमोर ठेवू इच्छितो. खरं म्हणजे भारतात आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा, कधी सामाजिक कलहाचा तर कधी सामंजस्याचा आणि राजकीय विषय बनलेला आहे. त्यावरून आरक्षणासाठी महाराष्ट्रात किंवा भारतात अत्यंत उग्र किंवा शांत अशी अनेक आंदोलनं झाली आहेत, होत राहतील. कारण प्रत्येक घटकाला आजकाल आम्ही मागास आहोत असं सांगायची एक लाट आलेली आहे. आणि त्यामुळे कुणी राजकीय दबाव वापरून, सामाजिक दबाव वापरून आरक्षणाच्या रांगेत येऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात अलीकडेच आपण पाहिले की सत्ताधारी वर्ग सुद्धा आरक्षणाच्या रांगेत होता, ते मिळवलं सुद्धा. आणि ओबीसींच्या ज्या एकंदरीत ताटातला वाटा जो आहे तो घेण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्याला माहिती आहे. न्यायालयीन लढा त्या संदर्भातले चालूच आहेत. निर्णय काय होईल हे काय आपण सांगू शकत नाही, कारण आजकाल न्यायालय सुद्धा घटनात्मकदृष्ट्या वागतात असं म्हणायची सोय राहिलेली नाही. ती सुद्धा राजकीय दबावावर किंवा राजकीय लाभाने प्रेरित होत निर्णय देत असतात असं अलीकडच्या काळात आपण पाहिलंय, आपल्याला दिसतंय. आणि ही सामाजिक अत्यंत दुर्दैवाची स्थिती आहे. मंडल आयोगामुळे ओबीसींना आरक्षण मिळालं 27%. खरं म्हणजे ओबीसींची लोकसंख्या नेमकी आहे किती हा फक्त आजही अंदाजच आहे. कोणी म्हणतं 40%, कोणी म्हणतं 52%, कोणी म्हणतं 60%, कोणी म्हणतं 72%. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी सुद्धा मागणी गेला अनेक काळ होत आहेत. आमचे मित्र प्राध्यापक हरी नरके या संदर्भात फार मोठा आवाज उठवत आहेत. ती होईल का नाही होईल सांगता येत नाही, कारण 11 साली झाली होती, परंतु आकडेवारी आजतागायतपर्यंत घोषित झालेली नाही. त्या जनगणनेत त्रुटी होत्या असं सांगण्यात येतं. कारण आपल्याकडे जात लपवण्याची अलीकडं किंवा बदलण्याची सुद्धा एक खोटारडी वृत्ती समाजामध्ये आलेली आहे. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना करताना लोक तोंडाने जी जात सांगतील तीच ती नोंदवली जाणार. त्यामुळे ओबीसींचा खरा आकडा काय आहे हा आता तरी कळेल की नाही, ही फार अवघड गोष्ट आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. एकीकडे आपण जर पाहिलं तर हा ओबीसी समाज म्हणजे नेमका काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. ओबीसी समाज हा खरं तर प्राचीन काळापासूनचा निर्माणकर्ता समाज आहे. या निर्माणकर्ता म्हणजे उत्पादक समाजाने, मग तो लोहार असेल, चर्मकार असेल, चर्मकार आता ओबीसीमध्ये मोडत नसते तरी ते निर्माणकर्ताच आहेत. या सगळ्या समाजांनी या देशाची अर्थव्यवस्था, संस्कृती, धर्मसंस्कृती घडवलेली आहे. आणि पुरातन काळाचा जर इतिहास जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर गवंड्यांनी केलेल्या कामामधनं, भाजलेल्या विटांमधनं, मुद्रांमधनं, अलंकारांमधनं, नगररचनेवरनं आपल्याला भारताचा पुरातन इतिहास कळतो. मग ते सिंधू संस्कृती असो, गंगेच्या खोऱ्यातली संस्कृती असो, द्रविड संस्कृती असो, या उत्तर पूर्वेतली संस्कृती असो, या सगळ्या संस्कृतीचा मूलाधार असलेला हा निर्माणकर्ता समाज आहे. तो ओबीसी, एससी, एसटीमध्ये सध्या वाटला गेलेला आहे. आणि जो राज्यकर्ता समाज होता, जो धर्माचा स्वतःला नियंत्रण करतो असं समजणारा वैदिक समाज होता, तो मात्र आज साऱ्या समाजांचं अस्तित्व गिळंकृत करून बसलेला आपल्याला दिसेल. आरक्षणाची गरज त्यामुळेच भासली. जाती व्यवस्थेने विषमता निर्माण केली. खरं जाती म्हणजे व्यवसाय, लक्षात घेऊयात आपण. जाती म्हणजे व्यवसायच होत्या, त्या परंपरागत बनत गेल्या. नुसत्या परंपरागत नाही तर नंतरच्या काळामध्ये त्या बंदिस्त सुरू झाल्या.
मी जाती संस्थेचा इतिहास या पुस्तकात त्याच्यावर भरपूर उहापोह केलेला आहे, त्यामुळे इथे आता जास्त त्या संदर्भात सांगत नाही. पण जाती म्हणजे व्यवसाय होत्या, पण त्या बंदिस्त झाल्या. आणि आणि या विषमतावादी वैदिक व्यवस्थेचं लोण पसरल्यामुळं, त्याचा प्रभाव पडल्यामुळे किंवा टाकला गेल्यामुळे जाती या अत्यंत बंदिस्त तर झाल्या, परंतु एकमेकांमध्ये एक उतरंड निर्माण करत गेल्या. एकमेकांना हीन समजण्याचा दृष्टिकोन, वैदिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये बळावत गेला आणि जाती संस्थेने अत्यंत विक्राळ असं स्वरूप धारण केलं. त्यात जात पंचायतींनी सुद्धा फार मोठा हातभार लावल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण जी विषमतेची तत्व घेतली गेली या वैदिक धर्माकडनं, ती फार नडली आपल्याला, पण आपल्या कधी ते हिंदूंच्या कधीच ते लक्षात आलं नाही. आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आजही आपल्याला भोगावे लागत आहेत. आणि आजही ओबीसीवरचा वैदिक प्रभाव कमी झालेला नाही, ही अजून दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जर भाजप सरकार असेल किंवा संघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्या सगळ्या वैदिकवादी संघटना आहेत, त्यांना मनुस्मृती असेल, चातुर्वर्ण्य असेल किंवा राजेशाही असेल, याचं भयंकर आकर्षण आहे. एक चालुकांवरती शासन हे संघाने आजही दाखवले. कारण राजा ही संकल्पना त्यांना अत्यंत प्रिय आहे. मग ते सावरकर असो की लोकमान्य टिळक असो, यांना राजा पाहिजे. राजा हा विष्णूचा अंश असतो असा जर समज, आणि राजाने वैदिक धर्माच्या चौकटीत राहून धर्मनियमाने, धर्मशास्त्रांप्रमाणे राज्य चालवावं अशी त्यांची कल्पना. त्यामुळे झालं असं की हा जो ओबीसी, SC, ST हा जो समाज आहे, हा समाज दबलेला राहिला. कारण राजव्यवस्था, धर्मव्यवस्था ही त्यांच्या हातात गेली. अर्थव्यवस्था जरी ओबीसीने घडवली असली, निर्माण केली असली, तरी त्यावरचं सुद्धा त्यांचं नियंत्रण हळूहळू निघून गेलं आणि तो समाज अत्यंत शोषित, प्रदूषित आणि दूषित बनला. ब्रिटिश काळाने अजून त्यांच्यावर हे जे यंत्रयुग आलं, यंत्रयुगात नवीन साधनं, उत्पादनाच्या नवीन पद्धती, यंत्राच्या पद्धती आल्यामुळे पारंपरिक व्यवसाय होते ते सुद्धा देशोधडीला लागले. आणि परिणामतः त्यांना नोकऱ्या शोधणं, शहरात जाणं, नोकऱ्या शोधणं याशिवाय पर्याय हाती राहिला नाही. जी असं करू शकले नाही ते अत्यंत कंगाल राहिले, दबलेले राहिले. गावगाड्यात सुद्धा त्यांना अत्यंत दुय्यम स्थान मिळत राहिलं. आणि तरीसुद्धा एकमेकातली स्पर्धा जी आहे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ समजायची, ती मात्र कमी झाली नाही. हा ओबीसींचाही दोष होता, SCंचाही दोष होता, STंचाही दोष होता. कारण ही वैदिक व्यवस्था स्वीकारणं हे भारतीय समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव होतं. आजही ते दुर्दैव कमी झालेलं नाही. आणि जोपर्यंत या वैदिक विषमतावादी तत्त्वज्ञानाच्या, पुरुष सत्तावादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावातनं ओबीसी, SC, ST बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत त्यांचं काही भलं होईल असं मला वाटत नाही. आरक्षण का होतं? आरक्षण हे ज्या समाजांना प्रशासकीय व्यवस्थेत, राज्यव्यवस्थेत, निर्णय प्रक्रियेमध्ये, सामाजिक राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये काहीही स्थान नव्हतं, त्यांना कोणता से नव्हता, त्यांना तो से मिळावा यासाठी आरक्षण असलं पाहिजे अशी घटनाकारांची कल्पना होती. आणि भारतीय व्यवस्था ही मुळात जातीवर आधारित असल्यामुळे ती जातनिहाय लागत पडली. ओबीसी म्हणजे हा उत्पादक जातींचा एक मोठा समूह आहे. महाराष्ट्रात आज 256 जाती या ओबीसी कॅटेगरीत येतात. लक्षात घ्या, 256 जाती आहे. अनेकांच्या जातींची नावंही आपल्याला माहीत असतात, कारण काही काहींची जातींची संख्या, जनसंख्या एवढी कमी आहे, काहींची 10,000, 20,000, एवढी अल्प असल्यामुळे आणि विखरून असल्यामुळे आज आपल्याला दिसून येईल की त्यांना आजही आरक्षण असून सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेत कसलंही स्थान नाही. ओबीसींवर सुरुवातीपासून अन्याय झाला. कालेलकर कमिशन होतं. कालेलकर कमिशनने फार मोठं राजकारण केलं आणि ते कमिशन फेटाळलं गेलं. ओबीसींना काही मिळालं नाही. मंडल आयोग आला. मंडल आयोग VP सिंगांनी पास केल्यामुळे किमान ओबीसींचे दरवाजे खुले झाले. त्यात सुद्धा अन्याय असा झाला, एकतर 52% लोकसंख्या गृहीत धरून 27% फक्त आरक्षण दिलं गेलं, नंबर 1. नंबर 2, ग्रामपंचायती, नगर पंचायत समित्या किंवा जिल्हा परिषदा इथपर्यंतच त्यांना राजकीय आरक्षण मिळालं. त्याच्यावर त्यांना आरक्षण मिळालं नाही. म्हणजे खासदार, आमदारच्या निवडणुकीमध्ये कसले आरक्षण मिळालं नाही.
हा त्यांचा एक फार मोठा तोटा झाला. जणू काही प्रतिनिधित्व द्यायचं आहे, कारण आरक्षणाचा हेतू लक्षात घ्या, प्रतिनिधित्व जर हा हेतू असेल तर ते आरक्षण सर्वांमध्ये पाहिजे होतं आणि ते 100% म्हणजे 52% असायला पाहिजे होतं. ते मिळालं फक्त 27%. बरं, 27% मिळालं. आता त्या 27%वर सुद्धा या ओपन कॅटेगरीतल्या लोकांचा एवढा डोळा आहे की तो बळकावण्यासाठी पॅरलल आरक्षण असतील किंवा वरिष्ठ जातींनी स्वतःच्या राजकीय बळाचा वापर करून ओबीसीमध्ये घुसून ओबीसींचा वाटा घेण्याचं कार्य असेल, असं कार्य केलं गेलं. आणि तो आता न्यायालयीन वादाचा विषय झाला आहे, कारण आरक्षण 50%ची सीमा ओलांडून जाऊ शकत नाही असा इंदिरा साहनी खटल्याचा निकाल आहे. आणि हे जर आरक्षण जर कायम ठेवलं तर आरक्षणाची आकडेवारी प्रचंड वाढते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती टिकेल की न टिकेल हा अवघड प्रश्न. म्हणजे शेवटी ओबीसीमध्येच त्यांना समाविष्ट केलं जाईल आणि थोडक्यात ओबीसींचा वाटा कमी होईल. दुसरा प्रॉब्लेम ओबीसींचा महाराष्ट्रातल्या तरी असा आहे की ज्या भटक्या विमुक्त जाती आहेत, भटक्या विमुक्त जातींना खरं म्हणजे ओबीसींमध्ये घेण्याचं कोणतंही सामाजिक, आर्थिक किंवा कोणताही समाजशास्त्रीय नियम नाही. कारण या ओबीसी कॅटेगरीत बसूच शकत नाहीत. त्यांची समस्या, त्यांचे प्रश्न हे सर्वच वेगळे आहेत. मग ते धनगर असतील किंवा अजून कोणी असेल, त्यांना भटका विमुक्त जातींना ओबीसी कॅटेगरीतच आरक्षण दिलं गेल्यामुळे आज ओबीसीवर तर अन्याय झालाच आहे, पण त्याच वेळेस सर्वात मोठा अन्याय त्यांच्यावर झाला आहे. खरं म्हणजे त्यांची जागा एससी किंवा एसटीमध्ये असायला पाहिजे होती, ती केली गेली नाही. परंतु मग तिथे विवाद असा आहे, आरक्षित समाजामध्ये पण विवाद आहेत. म्हणजे मग त्यांना एसटीत का घ्यायचं का एससीमध्ये का घ्यायचं, मग आमचा वाटा कमी होईल, आमचा वाटा कमी होईल या भीतीपोटी आपण सामाजिक न्याय नाकारत गेलेलो आहे. हा झाला सामाजिक प्रश्न. दुसरा झाला शासकीय पातळीवर का राजकीय पातळीवर ओबीसींचं पॅरलल आरक्षण असेल किंवा त्या ओबीसींच्या जागा भरायच्याच नाही असं हे असेल, त्यामुळे जरी ओबीसींना 27% जागा असल्या तरी प्रत्यक्षात 10 ते 12% वर ओबीसींना प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये स्थान मिळत नाही. म्हणजे राजकीय आरक्षणही वरच्या आमदार खासदारकीसाठी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये पण सुद्धा जे स्थान मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आज सामाजिक परिस्थिती अशी आहे ओबीसी समाजाची की आजही तो समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत दुय्यम आहे. आजही समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येकजण आपापली जात धरून, छोटी असो मोठी असो, धरून बसलेला आहे आणि आपापल्या जातीच्या समस्यांपुरता तो लढतो. तो ओबीसी म्हणून एकत्र येत नाही. एससी घटक सुद्धा एससी म्हणून एकत्र येत नाही, तो अजूनही जात म्हणूनच एकत्र येतो. ही एससींची समस्या आहे, आदिवासींची ती समस्या आहे. त्यामुळे झालंय असं की एकत्रित आवाज जो पाहिजे तो आवाज नाही. एवढी मोठी संख्या असून खरं म्हणजे शासकीय नोकऱ्या असोत की आता तर लोकशाही आहे, राजकारण असो, त्यात जेवढं प्रतिनिधित्व ओबीसींना मिळायला पाहिजे किंवा एससींना मिळायला पाहिजे किंवा एसटींना मिळायला पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व आरक्षित आहे तो भाग सोडून ते मिळत नाही. आणि आरक्षित जे काही उमेदवार दिले जातात ते आपापल्या राजकीय पक्षाचे हितसंबंध जपणारे असतात, त्यांनाच फक्त दिल्या जातात, मग त्या पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. हा एक दुसरा समस्या आहे. तिसरी समस्या आरक्षणाची आज अशी झालेली आहे की एकाच घरामध्ये पिढ्यानुपिढ्या आरक्षण उपभोगलं जातं. मग त्याच जातीची किंवा त्याच गटाचे बाकीचे जे दुर्लक्षित लोक असतात त्यांना ती संधी मिळायला त्रास होतो, कारण ती जागा एक अडलेली असते. त्यामुळे मागणी अशी होते, मी पण केलेली होती, की आरक्षण जास्तीत जास्त 2 पिढ्यांपर्यंत असावं, त्याच्यानंतर ते असू नये. नाही तर कोणालाही हित होणार नाही आणि ते हित जर झालं नाही तर मग आरक्षणाचा जो मूलभूत हेतू आहे तो फेल जाईल. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. काही लोक आंदोलनही करतात, नेहमी टीका करत असतात, आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं. आता या दोन्ही गोष्टी आपण पाहू, त्याच्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. मूलभूत अधिकार आरक्षण आहे का, तर आरक्षण मूलभूत अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं बरोबर आहे. मूलभूत अधिकार कोणता असतो? जीविताचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, आपलं खाजगीपण जपण्याचा अधिकार,
न्याय मागण्याचा अधिकार, असे जे अधिकार आहेत की जे परमनंट कायमस्वरूपी पृथ्वी तलावर मनुष्यजात जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाचे म्हणून जे मूलभूत अधिकार आहे ते चालणारच आहेत. पण आरक्षण हा तशा प्रकारचा अधिकार नाही आहे. आरक्षण ज्या वेळेस सारे लोक, सारे समाज घटक समाज व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येतील त्यावेळेस आरक्षणाची गरज संपलेली असेल, किंवा मागेल ज्याला नोकरी, मागेल ज्याला राजकारण करायचं त्याला सीट मिळेल, अशी परिस्थिती जातपात न पाहता अशी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आरक्षणाची गरज संपलेली असेल. ती गरज संपवायची की नाही संपवायची हे शेवटी समाज व्यवस्थेच्या आणि त्या समाजांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तो भाग वेगळा आहे. त्यामुळे आरक्षण जोपर्यंत हे आहे तोपर्यंत चालूच राहणार. पण तो मूलभूत अधिकार आहे का? तो मूलभूत अधिकार नाही आहे. पण आर्थिक आधारावर आरक्षण हा जो एक खोटा प्रचार केला जातो, अपप्रचार केला जातो या ओपन कॅटेगरीतल्या लोकांकडनं, आणि आरक्षणाची कुचेष्टा केली जाते. 50% आलेले किंवा ही लोक भ्रष्ट असतात, यांच्यामुळे मला एवढे मार्क मिळू नये, मला जागा मिळाली नाही वगैरे वगैरे वगैरे, हे नाटकं ही सातत्याने चालू असतात. परंतु एक लक्षात घ्या, आरक्षण हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही. पहिली गोष्ट, गरिबी हटवण्यासाठी मनरेगा आहे, जनधन योजना आहे, फुकट पंतप्रधानांच्या योजना, तर घरांच्या योजना असतात, वित्तीय योजना असतात, पॅकेजेस दिली जातात. ही जातपात बघून दिली जात नाही, त्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. तो गरिबी हटवायचा कार्यक्रम आहे. परंतु आरक्षण हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही. त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षण देता येत नाही, नंबर 1. नंबर 2, आर्थिक स्थिती ही बदलती आहे, ती शाश्वत नाही. जात शाश्वत आहे, जात बदलत नाही, पण आर्थिक स्थिती बदलू शकते. आजचा कंगाल माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो, किंवा आजचा श्रीमंत माणूस उद्या कंगाल होऊ शकतो. या कोरोनामुळे अनेक श्रीमंत माणसं देशोधडी लागली म्हणून का त्यांना आरक्षण द्यायचं का? तर ते नाही, अजिबात नाही. ते देता येत नाही, देता येता कामा नये. कारण आरक्षित हे आर्थिक आधारावर मुळात असू शकत नाही, कारण ती स्थिती स्थिर नाही, ती बदलती आहे. आणि पुन्हा आर्थिक आधार केव्हाचा मानायचा, कोणाचा मानायचा आणि कधीचा मानायचा, आणि समजा उद्या आर्थिक स्थिती बदलली तर मग त्या आरक्षणाचं काय होणार? त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करणं हे अत्यंत मूर्खपणाचं आहे. तरीसुद्धा वारंवार आपल्या समाजामध्ये, देशामध्ये त्याच्यावर चर्चा होत असते की आर्थिक आधारावर आरक्षण असावं, जातीच्या आधारावर असू नये. हा तर्क अत्यंत चुकीचा आहे. तिसरी गोष्ट, मेरिट. अनेक लोक म्हणतात की कमी मार्काचे लोक जास्त मार्काच्या लोकांना मागे टाकून आरक्षणामध्ये वर जातात. मुळात मेरिट म्हणजे काय? मेरिटमधले लोक जे अधिकारी आलेले आहेत ओपन कॅटेगरीतनं ते भ्रष्ट नसतात, ते खरोखर कार्यक्षम असतात, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, अशी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, नंबर 1. नंबर 2, आपली शिक्षण पद्धती अशा पद्धतीची आहे की ज्यात आकलनाधारित शिक्षण नसल्यामुळे, परीक्षा पद्धत चुकीची असल्यामुळे ज्या समाज घटकांना पाठांतराच्या पिढ्यानुपिढ्या सवयी होत्या, असे पाठांतर करू शकणारे लोक, भले डोक्यात काही घुसलेलं का नसेना, काही अक्कल का नसेना, ते लोक परीक्षांमध्ये पाठांतराच्या जोरावर किंवा स्मरणशक्तीच्या जोरावर बाजी मारून जातात. आणि ज्यांना ती सवय नाही आहे, पाठांतराची सवय नाही किंवा याची नाही, त्यांची समज किती मोठी असली तरी ते तेवढी बाजी मारू शकत नाही. त्यामुळे मेरिट हा जो प्रश्न आहे, मेरिट हे मार्कांवर मोजलं जातं आपल्या देशामध्ये. मार्कांवर मेरिट मोजणं हा अत्यंत मूर्खपणा आहे. त्यामुळे 50%वाले 90%वाले, 90%वाला जास्त मेरिटवाला शहाणा आणि 50%वाला कमी बुद्धीचा, असा जो काही समज निर्माण करण्याची जी एक परंपरा या तथाकथित वैदिक लोकांनी, आणि मी वैदिकच म्हणेन, या वैदिक धर्मियांनी जी आणलेली आहे, त्याचा कुणी बुद्धी प्रचाराला, अपप्रचाराला खरं म्हणजे बळी पडायचं कारण नाही. हे बरोबर आहे सगळं. आरक्षण हे प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत ज्या समाज घटकांना कधी वाटा मिळाला नव्हता त्यांना मिळाला पाहिजे. परंतु आज स्थिती अशी आहे की खरोखर तसं होतंय का? तसं होत नाही आहे. ज्या असंख्य छोट्या जाती आहेत त्या दुर्लक्षित राहतात. मोठ्या जाती आपलं लॉबिंग करून घेतात. मग ती युनिव्हर्सिटी असो, राजकारण असो, संस्था असो, त्यांचं लॉबिंग असतं. त्या लॉबिंगच्या बळावर
ते आपल्याच गटातल्या लोकांना ओढत राहतात आणि बाकीचे ज्यांचं लॉबिंग नाही किंवा ज्यांची संख्या कमी आहे अशांना दुर्लक्षित करत राहतात. हा समाजशास्त्रीय दोष, सामाजिक दोष हा या आरक्षित घटकांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्यातनं बाहेर कसं पडायचं हा खरा आपल्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे. ते आपलं मोठं आपल्यासमोरचं आव्हान आहे. राजकारणामध्ये बघितलं आपण, आज जर मोदी सरकार असेल तर केवळ ओबीसीमुळे आहे, हे लक्षात घ्या. कारण ओबीसींना ह्या वैदिक विचारांचं प्रचंड आकर्षण आहे. वैदिकांनी निर्माण केलेल्या त्या धार्मिक व्यामोहामध्ये हे असे अडकलेत की त्यांना ते म्हणतात हिंदुत्ववादी, म्हणून यांना वाटतं ते हिंदूंचे नेते आहेत, म्हणून ते त्यांच्या पाठीशी एवढे जातात की त्यामुळे आज हे सत्तेत आहेत. आणि आज सामाजिक विनाश जो चालू आहे गेल्या 6-7 वर्षामधला, म्हणजे आर्थिक असेल, नोकऱ्यांचा असेल, आज बेरोजगारीचा जो प्रचंड महाविस्फोट झाला आहे त्याच्याबद्दल ज्यांनी आवाज उठवायला पाहिजे ते आवाज उठवत नाहीत. का उठवत नाहीत? कारण ते या वैचारिक व्यामोहाला आणि जातीपातींमध्ये वाटून स्वतःचं नुकसान केल्यामुळे खरं म्हणजे यांनी या सगळ्या अनाचाराला मोकळी वाट करून दिली आहे. त्या पापाचं खापर ज्याने त्याने आपल्या डोक्यावर घेतलं पाहिजे. त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की वैदिकवादीपणा म्हणजे कोणता, की जो समाज व्यवस्थेमध्ये एक चालुकानूवरती शासन व्यवस्था आणतो, जो विषमतेची व्यवस्था आणतो. आजही बघा मनुस्मृतीचं पुनर्लेखन चालू आहे, सुलभ मनुस्मृती या नावाने किंवा विशुद्ध मनुस्मृती या नावाने. म्हणजे यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाला जातीय अहंकारामध्ये अडकवून ठेवण्यामध्ये प्रचंड आनंद होतो. नाही तर जे राजपूतांचं मागे आंदोलन झालं होतं पद्मावत सिनेमावरनं, ते झालं एवढं मोठ्या प्रमाणावर झालं नसतं. कारण जातीय अस्मितांचा उद्रेक कसा घडवायचा हे या वैदिकवाद्यांना हे चांगलंच माहिती आहे. त्याला आपण बळी पडतो. हे ओबीसींचं, एसटींचं हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. जाती विभाजन, आज ओबीसीमधल्या ज्या काही 4-5 वरिष्ठ जाती आहेत त्याच सत्तेमध्ये असतील, प्रशासनामध्ये असतील, वर्चस्व मिळवून बसतात. परंतु ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, दुर्लक्षित जाती आहेत, त्यांना पण वाटा तो मिळावा याची वृत्ती ओबीसीमध्येच नाही. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की आरक्षित घटक वर्ग जो आहे भारतातला तो स्वतःच आरक्षित वर्गाचा शत्रू आहे. जसं कधी कधी विनोदाने म्हटलं जातं किंवा उपहासाने म्हटलं जातं की स्त्रियांच्या सर्वात मोठ्या शत्रू असतात, त्याप्रमाणेच ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू आज बनलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रोहिणी कमिशन 2017 मध्ये नेमलं होतं. रोहिणी कमिशन हे जस्टिस रोहिणी कमिशन 17 मध्ये कशासाठी नेमलं? ओबीसींसाठी, ओबीसीमध्ये एक सब कॅटेगरी किंवा उपघटक पाडत जावेत त्या 27% आणि इतर जातींना सुद्धा एक ज्यांना आतापर्यंत आरक्षणाचा फायदा आरक्षण असूनही मिळाला नाही त्यांना तो फायदा मिळावा यासाठी आरक्षणाच्या रचनेची पुनर्रचना करावी, यासाठी ते उपघटक निर्माण करण्यासाठी ते कमिशन नेमलं होतं. आता आपण 2020 साली बसलोय, अजून त्याचा निकाल आलेला नाही, त्याचा अहवालच आलेला नाही. तो 21ला येईल का 22ला येईल आपल्याला माहीत नाही. पण या सब कॅटेगरीची गरज आपल्याला भासावीच का? आपण जर आपल्या बांधवांनाच, ओबीसी बांधवांना, जात बांधवांना नव्हे, ओबीसी ही एक जातींचा समूह आहे, निर्माणकर्त्या जातींचा समूह आहे. त्यांनी जर एकमेकांना जर हात दिला नाही तर मग सरकार काय करणार? आरक्षण संपवायचंच आहे. लक्षात ठेवा, बीजेपी गव्हर्नमेंट हे आरक्षण आज ना उद्या जर हे आरक्षण संपलं तर हे बीजेपीच्याच कारकिर्दीत संपणार आहे आणि ते आता संपतच तसंही चाललेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवत नाही. फक्त कधी कधी भरती झाली मग आपली ते बसले नाही का पॅरलल आरक्षणामध्ये आमचा नंबर लागला नाही म्हणून अनेक तरुण मलाही फोन करतात, आम्ही मंत्र्यांना हे करतो किंवा न्यायालयामध्ये जातो. परंतु तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं असतं, त्यातनं काही साध्य होत नाही, हाती काही लागत नाही. तर आपण बदलायला पाहिजे. आरक्षणाचं असमान वितरण आज आहेच, ते थांबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट अशी या निमित्ताने मला आवर्जून सांगायचं आहे
की आरक्षण लागू होऊन एवढी वर्ष झालेली आहेत, ज्या जातींना आरक्षणाचा पुरेसा फायदा मिळालेला आहे, मग ती कोणत्या गोटातली असो, त्याला आरक्षणाला बाहेर काढलं पाहिजे. आणि ज्या जातींना फायदा मिळालेला नाही आहे किंवा त्या ओबीसी किंवा कोणत्याच SC ST कॅटेगरीमध्ये नाहीत, त्यांना त्यात समाविष्ट करून घेतलं पाहिजे. कारण तसं जर केलं नाही तर आरक्षणाचा मूलभूत हेतू जो आहे, घटनाकारांनी ठेवलेला, बाबासाहेबांनी ठेवलेला, तो हेतू साध्य होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भटके विमुक्त समाज आहे, त्यासाठी रेणके आयोग आला. तो रेणके आयोग खरं म्हणजे दुर्दैवाने मला असं वाटतं की तो अहवाल वाचून भटक्या विमुक्तांसाठी एक तरी योजना आणता येईल अशी कसली योजना ते सुचवू शकले नाहीत. कोणत्याही प्रकारचं प्रॉपर सर्वेक्षण त्या आयोगाने केलेलं नव्हतं. त्यामुळे तो आयोग फेटाळला जाणारच होता, तो गेला. नंतर इदाते आयोग आला. इदाते आयोगाने मागच्या पानावरून पुढच्या पानावर या पद्धतीने अत्यंत ढिसाळ पद्धतीने काम केलं. इदाते आयोग सुद्धा बोगस निघाला. भटक्या विमुक्तांचं अजिबात हित होईल अशा प्रकारचा एकही निर्णय सरकारला आतापर्यंत घेता आलेला नाही. उलट महाराष्ट्रात त्यांना ओबीसीमध्ये टाकून तर अजून त्यांच्यावर अन्याय केला. भले त्यांना वेगळं ओबीसीमध्येच वेगळं टक्क्याचं आरक्षण दिलं असेल, परंतु ते पुरेसं नाही, चुकीचं आहे. कारण केंद्रीय लिस्टमध्ये पुन्हा ते ओबीसींच्याच टोटल कॅटेगरी जातात, मिळत नाही. खरं म्हणजे अशोक खोसलांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन कास्ट अँड ट्राईब्समध्ये स्पष्टपणे लिहिलं की भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये व्हीजेएनटी ही कॅटेगरी नाही. ती व्हीजेएनटी कॅटेगरी फक्त महाराष्ट्रातच आहे. म्हणजे पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार ब्रिटिशांनी ठरवलेल्या जाती, ज्या उपद्रवी ठरतील ब्रिटिश सरकारला, अशा बंडखोर जाती त्यांना गुन्हेगारी जातीत टाकून दिलं होतं. आणि हे जे भटके रानमाळ हिंडणारे आदिवासींसारखं जीवन जगणारे, जे जरी गुन्हेगारी जातीत नसले तरी ते ओबीसी तरी नव्हते, ते स्थिर जीवन कधी जगले नाही आहेत, त्यांना सुद्धा हे ओबीसीमध्ये टाकलं गेलं. हा आपल्या आरक्षणाच्या एकंदरीत रचनेमधला फार मोठा दोष आहे. कारण राजकीय प्रभाव, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी जातींना आरक्षणाचा गाजर दाखवायचं किंवा त्याचा वापर करून घ्यायचा. एवढी आंदोलनं आतापर्यंत महाराष्ट्रात झाली जातींना आरक्षणासाठी. त्यातनं फक्त काही नेतेच फक्त पुढे आले, तेच मोठे झाले, तेच कोणत्या ना कोणत्या पदांवर जाऊन बसले, परंतु त्या समाजांचं कसलंही हित झालं नाही, फायदा झाला नाही. हे दुर्दैव आहे. तिसरी गोष्ट अशी, आरक्षण हा विषय जर काढला नाही तर लोक एकत्र येत नाहीत असा एक समज झालेला आहे. तो गोष्ट खरी पण आहे. कारण आरक्षण फायद्याचं वाटतं, ते स्वार्थाचं वाटतं, त्यासाठी लोक एकत्र येतात. परंतु हा निर्माणकर्ता समाज जो आहे, नोकऱ्यांबरोबरच, सरकारी नोकऱ्यांबरोबरच आपण उद्योगधंदे यात सुद्धा प्राचीन काळी जसं नाव कमवलं होतं, जगभर आपली वस्तू आपण एक्सपोर्ट करत होतो, आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता, तो या निर्माणकर्त्यांच्या जोरावर. तोच निर्माणकर्ता आज एवढा हातबल झाला आहे की तो पण नोकऱ्यांच्याच रांगेत फक्त आहे. या सरकारी नोकऱ्या मिळाल्याने सर्व ओबीसींचं, SCचं का STचं भलं होईल का? होणार नाही. मग आज नोकऱ्या मागणाऱ्यांबरोबरच नोकऱ्या देणाऱ्यांची सुद्धा तेवढीच गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेष करून निर्माणकर्त्या समाजाने, ओबीसी समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तो कपडा उद्योग असेल, तो वस्त्रप्रावणांचा उद्योग असेल, तो चर्मोद्योग असेल, तो लोखंडाचा उद्योग असेल, लाकडी वस्तूंचा फर्निचरचा उद्योग असेल, तो उद्योग राष्ट्रीय प्रमाणावर, जागतिक प्रमाणावर झेप घेण्याची मुबलक संधी असताना त्या संधी आपण घेत नाही, आपण त्यासाठी प्रयत्न करत नाही. आपली निर्मितीची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा आपण विसरून गेलोय. त्यामुळे हतबलता त्यामुळे आहे. एक तर अर्थसत्ता पाहिजे, राजसत्ता पाहिजे, नाही तर ज्ञानसत्ता पाहिजे. आज ज्ञानामध्ये ओबीसी कुठं आहे? आज कोणतं संशोधन ओबीसींच्या नावावर आहे? आज कोणता फार महान साहित्यिक ओबीसींच्या नावावर आहे? आज कोणता तत्वचिंतक ओबीसींच्या नावावर आहे? आज राजकारणातच आपण बघितलं
राजकारणातील जर आपण पाहिलं तर नवीन राजकीय विचार देईल, आजच्या समाजाला एक उत्कृष्ट नेतृत्व राजकीय विचार देईल अशा स्वरूपाचं आपल्याला जर आपण पाहायला गेलो, अगदी सूक्ष्मदर्शक घेऊन जरी पाहायला गेलो तरी आपल्याला तो दिसणार नाही. हे आपलं अजून एक दुर्दैव आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. RSS वैदिकवादी हे केवळ आणि केवळ या OBC SC ST समाजांना चिरडण्यासाठी किंवा त्यांना दुय्यम ठेवण्यासाठीच त्याचा उदय झालेला आहे. आपण त्यांचे हस्तक बनलेले नकळतपणे अनेक जण हस्तक बनलेत आणि त्यांचे एक भारवाही वैदिक विचारांचे भारवाही हमाल बनून गेलेले आहेत. यामुळे झालंय असं की जे OBCच्या समोरच्या खऱ्या समस्या आहेत त्या समस्यांना उत्तर देण्यासाठी, स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी OBC प्रयत्न करत नाहीत. OBC विचारांत फक्त बाबासाहेब असं म्हणाले होते, शाहू महाराजांनी एवढं कार्य केलं, महात्मा फुलेंनी एवढं कार्य केलं हे सांगण्यामध्ये धन्यता मानतात, टाळ्या मिळवतात. परंतु आपण प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम काय असला पाहिजे, कृतिशील कार्यक्रम काय असला पाहिजे, वैचारिक कार्यक्रम काय असला पाहिजे, निर्मितीचा कार्यक्रम काय असला पाहिजे, यासाठी आपण बोलायच्या मानसिकतेत नसतो. ही मानसिकताच मुळात आपणच आपल्यापासून बदलावी लागेल. आपल्याला निर्मितीचे तत्व निर्माणकर्ता म्हणून पुन्हा एकदा रुजवावी लागतील आणि अर्थव्यवस्थेवर राज्य करावं लागेल. आणि ते अशक्य आहे का? ते अजिबात अशक्य नाही. फक्त परंपरागत उद्योग नाही, त्याला आधुनिकतेची जोड देऊन, आधुनिक स्वरूपाचं व्यवस्थापन वापरून, आधुनिक ज्ञान वापरून त्याला नव्या स्वरूपामध्ये समाजासमोर पेश करावं लागेल. पण ते करण्याची मुळात इच्छा आमच्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. ती इच्छा आम्हाला निर्माण करावी लागेल. ती जर इच्छा आम्ही निर्माण करू शकलो नाही, आम्ही ज्ञानाशक्ती वाढवली नाही, आम्ही निर्मिती क्षमता वाढवली नाही, निर्मितीच्या प्रेरणा वाढवल्या नाहीत, तर तुम्हाला सांगतो OBCंनी आयुष्यभर आरक्षणच मागत राहावं लागेल आणि ते मिळणार नाही, ते संपणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण हा काही मूलभूत अधिकार नाही. हे वाक्य पुन्हा एकदा समजावून घ्या. ते कधीही रद्द होऊ शकतं. कोणी एखादा माथे फिरू पंतप्रधान या देशात आला, तसा आता एक अर्धा माथे फिरू आहेच, पण पूर्ण माथे फिरू आला तर एका क्षणामध्ये ते आरक्षण नष्ट करून टाकेल आणि आपण काही करू शकणार नाही. ते अप्रत्यक्षरित्या मागच्या दाराने संपवलं जात आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. आपण कशासाठी भांडायचं, कशासाठी युद्ध करायचं, कशासाठी उद्रेक करायचा हे सुद्धा आमचा समजत नाही. आम्ही दुसऱ्याच्या चमच्याने बोळ्याने दूध पितो, ही आमची एक मानसिकता झालेली आहे. आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती आम्ही कुठेतरी सोडून दिलेली आहे आणि ही वृत्ती जोपर्यंत आम्ही जोपासत नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची मानसिकता आम्ही बनवत नाही, आम्ही स्वतःला दुय्यमच समजत राहतो, आम्ही स्वतःला हीन दिन नीचच समजत राहतो समाज व्यवस्थेमध्ये आणि खालमानेनं जर वावराचं ठरवत असू तर मला असं वाटतं आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. भविष्य हे अत्यंत भीषण असेल. तर आरक्षण 2 पिढ्यापर्यंत असावं. कायदा त्यासाठी असण्याची गरज नाही. स्वतःच आपण स्वयं नैतिकता ज्याला आपण म्हणू ती पाळू शकतो. एका पिढीत भागत असेल तर अजून उत्तम, पण जास्तीत जास्त 2 पिढ्या, नंतर दुसऱ्यांसाठी जागा मोकळ्या करून द्याव्यात, त्यांना मुख्य प्रवाहात येऊ द्यावं, त्यांना हात द्यावा. ज्या छोट्या जाती आहेत, दुर्लक्षित जाती आहेत, त्यांनासुद्धा कुठेतरी कसं स्थान मिळेल हे पाहण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल हे पाहण्याचा प्रयत्न करावा. हे प्रयत्न आम्हाला सर्वांना मिळून, आम्हाला सर्वांनाच विचारी होऊन हा प्रयत्न करावा लागेल. आम्ही जर कोणत्या मसिहाची वाट पाहत असू, आम्हाला भारतीयांना फार सवय, आम्हाला अवतार लागतो. अवतार संकल्पनेचा पगडा आमच्यावर एवढा आहे की हेच OBC बाबरी मशीद पाडायला हेच पुढे होते. आता 5 तारखेला अयोध्येला धाव घेणाऱ्यात सर्वात मोठी संख्या यांचीच असणार आहे. हे उघड दिसतंय. त्याची काही हे करायची गरज नाही, गणती करत बसण्याची गरज नाही आहे. करा, तुम्हाला करायचं करा, ते पण करा. पण 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 हे करताना आपण लाटेबरोबर वाहून चाललोय की लाट आपण निर्माण करतोय हे लक्षात घ्या. लाटा निर्माण करायला शिकलं पाहिजे. लाटेबरोबर वाहून चालणार नाही, अगतिक होऊन चालणार नाही. आमचं मनोबल आम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणात
वाढवावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी स्वतःचा मार्गदर्शक बनावं लागेल आणि पुढची वाटचाल चालावी लागेल. तरच या ज्या समस्या राजकीय लोकांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि त्या तिढ्यामध्ये अडकवून ओबीसींचं आर्थिक शोषण आजही होत आहे. नोकऱ्यांमध्ये त्यांना जागा मिळत नाहीत, आहे त्या पण मिळत नाहीत. अधिकच्या तर गोष्टी वेगळ्या. खरं म्हणजे ते 27% आरक्षण हे अत्यंत कमी आहे. ते किमान जर आरक्षणाची मर्यादा वाढवायचीच असेल तर मग ते लोकसंख्येच्या प्रमाणातच वाढवावं लागेल. ते 50% वगैरे वगैरे या गोष्टी ज्या ठेवल्या होत्या त्या मग काढून टाका अशी मागणी नाईलाजाने करावी लागेल. ती करायची जर वेळ आणायची नसेल, जर आपल्याला घटनात्मक मूल्य जपायची असतील तर मग आपल्याला शहाणं व्हावं लागेल आणि आपल्या अधिकारांसाठी जागृत व्हावं लागेल. मग तो अधिकार फक्त नोकऱ्यांचा अधिकार किंवा आरक्षणाचा अधिकार नाही, आमचा जगण्याचा अधिकार, आमचा संपत्तीचा अधिकार, आमचा व्यवसाय करण्याचा अधिकार, आमच्या गोपनीयतेचा अधिकार, आमचे मानवाधिकार जपण्यासाठी आम्हाला लढावं लागेल, आम्हाला पुढे यावं लागेल. तरच आम्ही आमची अस्मिता खऱ्या अर्थाने वाढवू शकू. आणि ती अस्मिता अशासाठी नाही कोणावरती अन्याय करायचा आहे म्हणून, आपलं स्वतःचं जे स्थान समाजामध्ये असलं पाहिजे ते स्थान मिळवण्यासाठी आपल्या अस्मिता आपण मिळवल्याच पाहिजेत, त्या जतन केल्याच पाहिजे. मित्र, मी संयोजकांचे, बहुजन संघटकचे आभार मानतो. चांगलं कार्य आहे. किमान 4 शब्द लोकांच्या कानावर जातील, काहीतरी बदल होईल अशी आशा आहे. हा जो महोत्सव आहे तो असाच बहरत जावा. वैचारिक महोत्सव असेच होत जावेत आणि समाज खऱ्या अर्थाने विचारांनी खळबळून निघावा आणि एक नव्या विचारांची लाट यावी. आम्ही परंपरागत पद्धतीने विचार करून आम्ही तेच ऐकून आणि तेच बोलून आम्हाला चालणार नाही. आम्हाला नवीन वाटा आता शोधाव्या लागतील. त्या जर आम्ही शोधल्या नाही तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. सर्वांना मी शुभेच्छा देतो. मोठे व्हा. निर्माण करता आहात तर निर्माणकर्त्यासारखे वागा आणि या अर्थव्यवस्थेवर, या समाज व्यवस्थेवर, या संस्कृतीवर जी तुम्हीच घडवली आहे त्या संस्कृतीवर आपली मोहर उमटवा. भारतातच नव्हे जगभरात उमटवा आणि मोठे व्हा. या माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद.